दरम्यान भारतासमोर असलेल्या पर्यायांवर मोदींनी चर्चा केल्याची माहिती मिळतेय। अपात्रतेविरोधात अपील करण्याचे पंतप्रधानांचे उषांना निर्देश देण्यात आलेले आहेत। पंतप्रधान मोदींनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षांशी देखील या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते। अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी मोदींनी फोनवरून चर्चा केली आहे आणि आता संभाव्य पर्याय नेमके काय समोर आहेत हे जाणून घेण्याची चाचपणी करण्यासंदर्भात पीटी उषा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बातचीत केलेली आहे। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। सर, आता जशी बातमी समोर आली आहे की काय पर्याय उपलब्ध होऊ शकतात त्या संदर्भात चाचणी करण्यास पीटी उषांना सांगितलंय। काही पर्याय दिसतायत समोर, काही पर्याय असू शकतात। स्पर्धेची जी नियमावली असते त्यानुसार प्रत्येक बाऊटच्या आधी सकाळी वजन केलं जातं आणि काल रात्री असं लक्षात होतं, जी सूत्राने आम्हाला माहिती दिली त्यानुसार काल रात्री विनेशचं जे वजन होतं हे 2 किलो वाढलं होतं। आपण आधी ही लक्षात आपल्या श्रोत्यांना सांगितलं पाहिजे की विनेश ज्या कॅटेगरीमध्ये खेळते तिची मूळ कॅटेगरी नव्हती, ती याआधी 48 किलो वजनी गटामध्ये आणि 52 किलो वजनी गटामध्ये खेळली होती। दिल्ली म्हणजे एशियन जी चॅम्पियनशिप झाली होती त्याच्यामध्ये तिने जे गोल्ड मेडल जिंकलं होतं तेव्हा ती 52 किलो वजनी गटामध्ये होती। त्याआधी कॉमनवेल्थ जेव्हा तिने मेडल जिंकलं होतं तिने 48 किलो वजनी गटामध्ये खेळलं होतं। 50 किलो वजनी गट हा तिचा पेट इव्हेंट नव्हता, ही यंदा पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटामध्ये खेळली होती। यावेळी जेव्हा 2 वेळा म्हणजे टोकियो ऑलिम्पिक आणि त्याच्या आधीचं जे रिओ ऑलिम्पिक होतं या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये ती क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली होती आणि त्यावेळेला ती 50 किलो वजनी गटात खेळली नव्हती। त्यामुळे वजन हा अत्यंत निर्णायक घटक असणार हे तिलाही माहिती होतं, तिच्या स्पोर्ट्स स्टाफलाही माहिती होतं आणि त्यानुसार आम्हाला जी माहिती मिळते सूत्रांकडे त्यानुसार काल रात्रभर खूप प्रयत्न करण्यात आले होते वजन घटवण्याचे आणि सरतीशेवटीच्या एका निर्धारित वेळेला तुम्हाला त्या वजन काट्यावर हजर राहावंच लागतं। त्यावेळी तिचं वजन जे होतं ते परमिसेबल वेट ज्याला आपण म्हणतो वजनाची जी किमान पात्रता असते त्याच्या वर गेल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं। त्याच्यानंतर प्रोसिजर अशी असते की तुम्ही अपील करू शकता, या अपिलावर जी ऑलिम्पिक कमिटी असते ती निर्णय घेते, तांत्रिक समिती, आणि मग तो निर्णय जो आहे तो संध्याकाळी उशिरापर्यंत जाहीर केला जायचा। त्यामुळे आजही आमची जी अधिकृत वेबसाईट आहे ऑलिम्पिकची मायइन्फो, ज्याच्यावर आम्हा सगळ्या पत्रकारांना रिझल्ट दिला होता तिथे अजून तिचं नाव होतं काही सेकंदापूर्वी। त्यामुळे जोपर्यंत अधिकृतपणे तिचा निर्णय घोषित होत नाही तोपर्यंत ती कंटेंडर्स मानली जाते। परंतु आज संध्याकाळी म्हणजे तारीखच्या प्रमाणानुसार 6:15 वाजता तिचा मॅचेस सुरू होणार आहेत। आताच्या क्षणाची बातमी अशी आहे की तिला डिस्क्वालिफाय केलेलं आहे आणि हा जर निर्णय कायम राहिला तर या 50 किलो वजनी गटामध्ये कोणालाही सिल्वर मेडल मिळणार नाहीये, फक्त गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडलची मॅच होणार आहे। आणि इतकंच माहिती जर डिस्क्वालिफाय झाली तर उद्या सकाळपर्यंत तिला लगेच जे आपला ऑलिम्पिक विलेज असतो तोही सोडावा लागणार आहे। त्यामुळे विनेशच्या समोर आव्हान खूप आहे आणि यातनं काही मार्ग निघेल असं वाटत नाही, कारण जे रूल्स रेग्युलेशन असतात ते सगळ्या खेळाडूंसाठी सारखेच असतात। जरी हा निर्णय भारताच्या बाजूने गेला तरी प्रतिस्पर्धी अमेरिकेचे जे खेळाडू आहेत ते याच्यावर प्रोटेस्ट नोंदवू शकतात। त्यामुळे बाजू जी आहे आपल्या हातून गेलेली आहे, बाजी जी आपल्या हातून गेलेली आहे असं आताच्या क्षणाला म्हणता येईल। आणि ही काही पहिली वेळ नाही आहे ऑलिम्पिकमधनं खेळाडू महाराष्ट्र म्हणजे भारताचे बाद होण्याचे। रिओ ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपला खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये आढळल्यामुळे त्याला एन ऑलिम्पिकची स्पर्धा चालू असताना ऑलिम्पिक विनेश सोडावा लागला होता। त्यावेळेस खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती। ही कॉन्ट्रोवर्सी आता होणं खूप दुःखदायक आहे, कारण ज्या पद्धतीने विनेश खेळत होती ते पाहता तिची जी क्षमता होती किंवा ज्या खेळलं त्यामुळे गोल्ड मेडल जिंकणं क्रमप्राप्त होतं असं मला हरकत नाही, परंतु ही दुःखद घटना घडल्यामुळे बरोबर आहे। आशा अजूनही पल्लवीत आहेत अनेकांच्या, कारण का पर्यायांची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण जसं सर तुम्ही सांगताय की वाट खूप खडतर आहे, मार्ग खूप बिकट आहे, कारण का प्रतिस्पर्ध्यांकडून याचा निषेध नोंदवला जाऊ शकतो। त्यामुळे विनेश समोरची आव्हानं खूप जास्त मोठी आहेत। अर्थात काही मार्ग निघतो का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे। सर, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।